सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर गुरुवार दिनांक 20 रोजी दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले। आईबरोबर कामगाराचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रासोबत ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले। याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता सुतार वय वर्ष 35 राहणार इंदिरानगर सांगली या कामगाराचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली। मृतदेहाजवळ मृताची दुचाकी आढळून आली होती। हल्लेखोरांनी दगडाने कामगाराला ठेचलं, यामुळे अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता। 3 जणांना अटक। याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली। घटनास्थळी हल्लेखोरांनी चाकू व कोयता टाकला असला तरी त्यावर रक्ताचे डाग दिसत नव्हते। त्यामुळे या हत्याराचा वापर केला गेला की नाही याचा उलगडा होत नव्हता। हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता। यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच 3 संशयितांना ताब्यात घेतले। या तिघांची चौकशी केली असता एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचा अनैतिक संबंध होते या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे। पोलीस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालंय। आज दिनांक 21 रोजी या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।